छेडछाड काढणारे दुर्दैवाने एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत। अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीत माफी नाही, कडक कारवाई होणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। छेडछाड प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून काही जणांना अटक देखील केली आहे। उर्वरित लोकांनाही अटक होईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय। दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल। पण अशा प्रकारे छेडखानी करणं, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये, त्याच्यावर अतिशय कडक कारवाई। तर छेडछाड प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, तर काही जणांना अटक देखील केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर यावरच अधिक चर्चा करण्यासाठी आता सध्या आपल्या सोबत रोहिणी खडसे जोडल्या गेलेल्या आहेत। तर रोहिणीजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि त्यानंतर जी काही परिस्थिती आता निर्माण झाली आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आज सकाळपासून रक्षाताई ह्या पोलीस स्टेशनमध्ये होत्या। त्यांनी त्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत देखील चर्चा केली की ह्या ज्या महिला अत्याचाराच्या घटना वाढतायत त्यासाठी पण, आणि बरोबर ही जी त्यांच्या मुलीच्या बाबतीतली तक्रार आहे ह्या तक्रारी बाबतीत देखील लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी। कारण 2 दिवस आधी ही तक्रार नोंदवली गेली होती। गेल्या 2 दिवसांपासून साधी कारवाई पण काही पोलिसांकडनं करण्यात आली नाही। म्हणजे त्यांना चौकशीसाठी बोलवणं तर दूरच राहिलं, अटक तर फारच दूरची विषय आहे, पण साधी चौकशीला पण त्या लोकांना बोलवण्यात आलं नाही। म्हणजे एखाद्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुली संदर्भामध्ये 2 दिवस साधं अपराध्यांना बोलवलं जात नाही, त्या ज्यांनी ही घटना केली आहे त्यांना साधं चौकशीला बोलवलं जात नाही। ही आजच्या आपल्या महाराष्ट्रातली मला असं वाटतं की दुर्दैवी घटना आहे। जर एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या बाबतीतली ही असेल तर एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलींना काय न्याय मिळू शकेल या सरकारमध्ये? अगदी बरोबर। शेवटी हा प्रश्न उपस्थित होतोय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छेडछाड काढणारे हे खरं तर एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याचं कळते, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये हे सांगितलंय की हे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या वक्तव्यानंतर काही सोशल मीडियावरती पण त्यांचे काही फोटोज व्हायरल केले जात आहेत काही स्थानिक लोकांकडनं। त्याच्यामध्ये बघून आम्हालाही लक्षात आलंय की हे काही स्थानिक पदाधिकारी आहेत, सत्ताधारी पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की त्यांनी ही अरेरावी ही दादागिरी करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामुळे त्यांना राजकीय पाठबळ मिळालं म्हणून त्यांच्यावरती गेल्या 2 दिवस झाले त्यांना पकडण्यात आलं नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलं नाही। म्हणजे यामध्ये कुठेतरी राजकीय पाठबळामुळेच त्यांच्यावर 2 दिवस झाले कारवाई करण्यातच येत नाहीये। म्हणजे पाठीशी घालण्याचं काम केलं जातंय का असाही संशय घ्यायला आपल्याला जागा आहे। निश्चित राजकीय वरदहस्त असल्याचा खरं तर संशय आता उपस्थित होते। मात्र एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा राज्यात तोंड वर काढतोय। कारण पुणे येथील स्वारगेट येथील प्रकरण असू दे आणि नंतर हे छेडछाडीचं प्रकरण आणि अशा अनेक आपण प्रकरणं रोजच पाहतोय रोहिणीताई। आपण अशी महाराष्ट्रामधल्या जर घटना काढल्या तर या गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला अत्याचाराच्या घटना पुढे येत आहेत। आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना शक्ती कायदा मंजूर करण्यात आला होता आपल्या महाराष्ट्र सरकारकडून आणि तो केंद्र सरकारकडे पारित करण्यासाठी पाठवण्यात आला होता। माझा सत्ताधारी पक्षाच्या लोकांना प्रश्न आहे की जेव्हा शक्ती कायदा हा केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला तर गेल्या 2.5-3 वर्षामध्ये तो पारित का करण्यात आला नाही? एवढा महत्वाचा कायदा की तो जर आज मंजूर झालेला असता तर ह्या महिला अत्याचाराच्या घटना कुठेतरी कमी होण्यासाठी मदत झाली असती ना। पण तो एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनी मंजूर केला म्हणून त्याला अडगडीत टाकण्यात आलं का? काय कारण काय आहेत की 3 वर्ष झाले हा शक्ती कायदा तुम्ही अडगडीत टाकला आहे? तुम्हाला महिला सुरक्षिततेच्या बाबतीत काहीच करायचं नाहीये का? सरकारला काही करायचं नाहीये का? सरकार सिरियस नाहीयेत का या गोष्टींसाठी?
आणि जर आपण बघितलं तर सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आपल्याला समोर येताना दिसत आहेत. तुम्ही आता एक रायगडची घटना जस्ट आता मी वाचते आहे एक सोशल मीडियावरती की रायगडच्या घटनेमध्ये पण सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते आहेत. मग सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही शक्ती कायदा पारित करत नाहीयेत का, असा माझा आरोप आहे. निश्चित त्यांनाच पाठीशी घालण्याचं काम करतायत ना तुम्ही. तुम्हाला जर ह्या कारवाया करायच्या असत्या तर तुम्ही लवकरात लवकर शक्ती कायदा मंजूर केला असता आणि या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना न्याय देण्याचं काम केलं असतं ना सरकारने. बरोबर. या निमित्ताने रोहिणीताई, तुम्ही एक विरोधी पक्षनेत्या म्हणून काय मागणी सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे कराल? माझी एकच मागणी आहे की ह्या निमित्ताने जे जे आरोपी असतील त्यांना कडक कारवाई त्यांच्यावरती व्हायला हवी. त्यांना कुठलाही राजकीय वरदहस्त आहे म्हणून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. आणि ह्याच घटनेमध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटनेमध्ये कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते जरी ते असले तरी त्यांना पाठीशी घालण्याचं काम कुणीही करू नये. तो अपराधी आहे. एका महिलेची छेडखाणी करण्या इतकं निर्लज्ज कृत्य जर कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी करत असेल तर त्याला पाठीशी घालण्याचं काम कुणीही करू नये अशी माझी अपेक्षा आहे. आता केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं दोघांचंही अधिवेशन येत्या काही काळामध्ये आहे. ह्या अधिवेशनामध्ये शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्याचा ठराव करावा, ते पारित करावं अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून हा महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसण्यासाठी मदत होईल. निश्चित. धन्यवाद रोहिणीताई तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर दरम्यान या सर्व प्रकरणावर स्वतः एकनाथ खडसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली, ऐकूयात. या ठिकाणी गुंडांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही, त्यामुळे काय करायचं तक्रार करून, अशी पण मानसिकता होते. मला वाटतं की या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे, किमान महिलांच्या संदर्भामध्ये घेतली पाहिजे. आज महिलांच्या संदर्भामध्ये ज्या वारंवार घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये, ते महाराष्ट्र बदनाम होतो आहे या संदर्भामध्ये. तर सरकार जागरूकतेने काम करेल असं वाटतं. माननीय मुख्यमंत्र्यांशी मी या संदर्भातली चर्चा करणार आहे. मी आयजींशी चर्चा केली, मी SP-शी चर्चा केली. फार काही खाली नुसतं ते आयजीशी बोलले की DSP-शी बोलतात, DSP-शी बोलले की इथे इन्स्पेक्टरशी बोलतात. तर सारंच बस जसं जसे ते राहतं. काही कोणाचा धाक राहिला नाही, कोणाचा हे राहिला नाही, अशी स्थिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.